शिराळा तालुक्यातील भाटशिरगाव येथे एसटी आणि टँकरची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की बस थेट शेतामध्ये जाऊन घुसली. यामध्ये दोन्ही चालक जखमी झाले असून एसटीमधील एकूण 22 प्रवासी जखमी झालेत. एसटीमधील शाळकरी मुले आणि प्रवासी अचानक घडलेल्या घटनेमुळे भेदरलेले होते. प्रसंगावधान राखून ग्रामस्थांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. अपघाताच्या ठिकाणी लोकांची गर्दी झाली होती. यावेळी संतोष गुरव, प्रसाद देसाई, कृष्णांत नांगरे, पूजा देसाई, संदीप गुरव, बाबूराव आलगुडे आणि ग्रामस्थांनी मदतकार्य केले. शिराळा बस डेपोची कांदे ते शिराळा ही बस कांदे येथून सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास शिराळ्याकडे येण्यास निघाली. भाटशिरगाव गावानजीक बस आली असता येथील ओढ्याजवळ बस आणि दुधाच्या टँकरची समोरासमोर भीषण धडक झाली. अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर एसटी शेजारील शेतात जाऊन घुसली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बसमधील चालक, वाहकासह 22 प्रवासी जखमी झालेत. दोन्ही वाहनांच्या पुढील बाजूचा चक्काचूर झालाय. अपघातानंतर जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. अपघाताची माहिती मिळताच एसटी विभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेले चालक, प्रवासी तसेच विद्यार्थ्यांची आमदार सत्यजित देशमुख, रेणुका देवी देशमुख, जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक, नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक यांनी रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान महिनाभरात आवळ ओढा येथे 5 अपघात झाले असून त्यामध्ये 1 मृत्यू तर 4 जण जखमी झालेत तर अनेक प्रवाशांना दुखापती झाल्यात.